कळमनुरी तालुका हा ओळखल्याचा तो डॅशिंग आमदार संतोषजी बांगर आणि त्यांचाच कट्टर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजे संजयभाऊ मंदाडे. ते आहेत महाराष्ट्रात शंकरपटात गाजलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राजूभाऊ मंडाडे. हे येळेगाव गवळी या गावचे आहेत आणि तालुका त्यांचा कळमनुरी आहे, जिल्हा हिंगोली. त्यांच्या पुतण्यांनी म्हणजे संजयभाऊ मंदाडे यांनी तिथे पटाचं आयोजन केलेलं होतं. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात असा पट भरेल तो भाग वेगळा, पण असा पट 2026मध्ये कुठेही झाला नाही. मग तो नियोजनाच्या बाबतीत असो का बैलांच्या बाबतीत असो का पब्लिकच्या बाबतीत असो, असा पट अजूनपर्यंत झालेला नाही. आणि येथे प्रमुख आकर्षण होतं ते राहुल पाटील यांचा मथुर. म्हणजे मथुर बैलाची किती क्रेज आहे हे इथं माहीत पडलं. त्या मथुर बैलाला पाहण्यासाठी लाखो लोकांची इथं गर्दी जमलेली होती. 70-80 किलोमीटरवरून त्या मथुर बैल पाहण्याकरता जो बिंजोडचा बादशाह आहे आणि हे या ठिकाणी पुढच्या वेळेस निस्ता आगे बढ़ून म्हणणं जमणार नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करायचं. आणि तसं तर कळमनुरीमध्ये तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. बरोबर आहे. एक गाव आता पुढच्या वेळेचा जिल्हा परिषदचा सदस्य या सर्कलचा. आतापर्यंत तुम्ही घड्याळवाल्या, तुम्ही नरेंद्रभाऊ पटवाल्या, श्यामभाऊ तुम्ही भयानक म्हटलं पट फिरले म्हणा मग. पण असा पट तुमच्या पाहण्यात आला का कधी? नाही खरोखरच असा पट तुमच्या पाहण्यात आला का कुठं? नाही खरोखरच हे पट म्हणजे पटच झाला. पट तर पुऱ्या महाराष्ट्रात एक नंबर भरलेला आहे. पण मी एक खुद आयोजक आहे पटाचा, पण माझाही पट असा भरत नाही. पण हा पट एक नंबर येळगावचा जो पट आहे हा महाराष्ट्रात पुरा एक नंबरचा पट आहे. मी त्याला सहकार्य पूर्ण द्यायला. का हो? बरोबर आहे ना मग याचं? 100% खरं आहे. हां 100% खरं आहे. ते रे काय पट कसा भरला? बरं भाई, मंडाळे कंपनीने हा पट भरवला आणि हा उत्कृष्ट पट महाराष्ट्रात झाला, यावर तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं पहिल्याच वर्षी आणि पहिल्याच वर्षी एवढं भव्य पूर्ण असं महाराष्ट्राला. नियोजन हां केल्याबद्दल सर्व आयोजकाचं आणि इथल्या शंकरपट प्रेमीचं सर्वांचं सहकार्याने हे एवढं भवितव्य आयोजन झालेलं आहे. आणि मित्रमंडळ संजूभाऊ सिंदगी सर्कल यांच्या माध्यमातून एवढं नियोजन करण्यात आलेलं आहे. ते हे गणेश भाऊ, जे बैल मालकाला या मंदाडे कंपनीतर्फे पट आयोजनाची अपेक्षा होती हां त्या अपेक्षापेक्षाही चांगला पट झाला. हा तेच मी पाहून आलो आता. पण तुम्हाला असं वाटत नाही का हा पट काहून चांगला? त्याचं प्रमुख कारण म्हणजे की बा मंदाळे यांनी सर्व घड्याळवाले एका जागी बोलून म्हणजे बाकीच्या कुठल्या एरियात पटच भरू दिला नाही असं लोकांचं म्हणणं येऊन राहिलं. यावर मत तुमचं? एक संबंध महाराष्ट्राला पट कसा असावा शिकवणारा माणूस आहे राजूभाऊ मंदाडे. बरोबर. आणि शिस्त कशी असते, बैलवाल्याला कशी लावायची शिस्त आणि आयोजकाची शिस्त कशी आहे ते या शंकरपटामधून पाहण्यात आले. आदर्श घेण्यासारखा आहे. आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि खरोखरच आम्हालाही वाटलं होतं की राजूभाऊचा पट हा सगळ्यात पटापेक्षा चांगला पट झाला पाहिजे आणि झाला. साध्य झालं ते. साध्य झालं. नियोजन हे खूप चांगलं आहे या ठिकाणचं. हा? मेन प्रॉब्लेम म्हणजे नियोजन एक मग अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. याच्यात चुकीचं काय वाटू राहिलं तुम्हाला? चुकीचं सध्या काही नाही, कारण सर्व जाळी वगैरे टोटल व्यवस्था एकदम चांगली केलेली आहे. बसायची वगैरे व्यवस्था, त्याच्याविषयी काय मत अरे मग बसाची व्यवस्था केल्या तर तुम्ही म्हणतात हिणून राहिले. नाही. आता हे कमिटीवालीच माझं आहेत ना, बाकी कोण राहणार? या पटातलं आकर्षक केंद्रबिंदू म्हणजे 3 ते 4 लाखाचे अर्धा किलोमीटर पासून लावलेले बॅनर. येळेगाव गवळीले म्हटलं पट भरला आणि त्याची जे धावपट्टी आहे हे किती मीटरची आहे? हे 85 ते 90 मीटरचे, 85 मीटर समजा. बरं का हो, एका ठिकाणी म्हटलं एवढे घड्याळ कसे काय आणून ठेवले तुम्ही? जे घडीवाले पूर्ण जिल्ह्यातले आहेत त्यांना बुवा येळेगाव गवळी हा जो घडीवाल्याचं गाव आहे त्यांना घडीवाले म्हणल्यावर कसे सर्वच घडीवाले या ठिकाणी मी पाचारण केलेले सर्वांना बोलावलेलं आहे. बरं का हो, तसं तुम्हाला पटात सांगितलं म्हणून लहान इगोरपणा करता तुम्ही. अशी तारीख द्या तशी तारीख द्या, हे करा आणि ते करा. आणि बरोबर राजे जसे ढोरातच राहते म्हणजे
घड्याळवाल्याचं गाव आहे. कुत्र्यासोबत राहते, हा. बैल बैलासोबत राहते, गाय गाईसोबत, म्हणजे त्या दलातलं ज्या जातीचा माणूस त्या जातीसोबत राहते. तसेच मग हे घड्याळवाले तसे तर वेगळेच चवणे करता तुम्ही. आणि यावेळेस कसे सारे पुरे महाराष्ट्रातले घड्याळवाले एका जागी आले, याचं काही मला मर्मच समजलं नाही. नाही, या ठिकाणी बोलावलेलं आहे हा. राजभाऊ यांनी. त्यांच्या गावचा पट आहे आणि एक आदर्श पट आहे इथं, किंवा त्याचा अनुभव बी घ्यावा. येळेगाव गवडीत एक आदर्श पट आहे. अशा पद्धतीचे पट तुम्ही गावोगावी घ्या, लोकांना अशा सूचना द्या. त्याकरता त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. विशेष आम्ही त्यांचे चेलेच आहोत, हा. पण त्यांनी आम्हाला एक आदर्श नमुना दाखवला की बा अशा पद्धतीचा जर पट घेतला तर तो चांगला पट होते, की असा पट असला पाहिजे. याचा एक ज्वलंत नमुना हो, त्याला दाखवण्यासाठी पैसे पाहिजे नाहीत, आमदार नाही राहा, पैशावाला आहे ना, ते तुम्ही विसरून राहिले. विषय पैशाचाच नसतो प्रत्येक वेळी. हा. काही काही गोष्ट पाहा लागत असते. आता गुरुवारी मग आहेत तुम्ही आमचे. तुम्ही काय पाहिलं इथं? सबन साते घडीवाले आले, ते त्यांनी बोलवलं ना सर्व मग घडीवाले. बाकीच्या पटात तुम्हाला बोलत नाही? बाकीच्या पटाला तुम्हाला पैसे देतात, बोलावतात, ती 6 घडीवाले राजू. गुरुवारी आहेत आमचे हम्म. राजूभाऊ मंदाडे, आणि त्यांनी आम्हाला आदेश दिला की बा तुम्हाला याच लागते या पटाले. तारकी असो नसो, पैसे असो नसो, तो विषय नाही. त्याचा मान आम्हाला ठेवाच लागते. काही करून आमच्या जर तारकी असतील त्या बाजूलाही करून हम्म. आम्हाला या गावच्या पटावर येणं आवश्यक होतं. म्हणजे राजूभाऊच्या पटासाठी तुम्ही जेवढी महाराष्ट्रातले पट आहेत 6-7 घडीवाल्यानं सबन पट बनवून एका जागीच बैल आले पाहिजेत. म्हणजे गुरुवर्याचा मान कसा ठेवा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात गाजलेले घड्याळ जे चालक आहेत, राजूभाऊ मंडाळे, राहणार येळेगाव तालुका करमनुरी जिल्हा हिंगोलीची, यांचं पुतणे माननीय संजयभाऊ मंडाळे, जे सध्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत, आणि यावेळेला संतोषजी बांगर जे इथले आमदार आहेत, त्यांनीच शिंदे सेनेकडून त्यांची तिकीट जाहीर केली. ह्या पटावरचं प्रमुख आकर्षण म्हणजे 1 किलोमीटरवरून बॅनरबाजी होती. जवळजवळ 3 ते 4 लाखाचे बॅनर होते. मग हा पट, त्याचं नियोजन हे पहा, नियोजनबद्ध रेंगे आहेत की जवळजवळ शेवटल्या दिवशी 100 ते 150 रेंगी नंबरात होती. बाजूला जाळ्या आहेत, झेंडे शिवसेनेचे तर आपण पाहतच आहात. असा हा नियोजनबद्ध पट 2026चं आयोजनाचं नियोजनाचं 4000 लोकांना त्यांनी जेवण दिलं. म्हणजे जे पट प्रेमी आणि जोडी मालक, असा हा पट, याला 2026चा नक्कीच पुरस्कार द्यावा असं म्हणण्यास हरकत नाही. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, प्रस्तुत करता गणेश साखरे. धन्यवाद. चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.